मी अंबादास दानवे साहेबांनी यापूर्वी किती आरोप केले आणि त्यामध्ये नंतर त्या आरोपाचा काय झाला ते बघा। कोणत्याही आत्महत्या झाली तर हा दुःखाची गोष्ट आहे, तरी पण या मागचं सत्य काय आहे सरकार शोधत आहे। जे आरोपी आहेत त्यांच्यावर नक्की कारवाई होईल। खासदार आणि त्याच्या पीएचं पण नाव घेतलं जातंय, पोलीस अधिकारी त्यात असल्याचं सांगितलं जातंय। जोपर्यंत काय पोलीसची फायनल रिपोर्ट येत नाही तोपर्यंत यावर मी काय कमेंट करणार नाही। माझ्या प्रामाणिकपणे मत आहे की आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये पोलीस विभाग अतिशय चांगल्या रीतीने काम करत आहे आणि लोक पण पोलीस विभागाचा सहकार करत आहे। हा घटना झाली असेल तर दुर्दैवी आहे, त्यावर योग्य कारवाई होईल। सिंधू दिल्लीला गेल्याचं बोललं जातं। नाही, त्यामध्ये काय लिंक नाही त्यांचं। थँक्यू। संजय राऊत म्हणतात एक शेवटचा प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण लक्ष राजकारणाकडे आहे। राज्यामध्ये असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू आहे डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी। असं आहे की फर्स्ट तर ते संजय निरुपम साहेबांचे काही वक्तव्यावर, संजय राऊताचे काही वक्तव्यावर काय बोलायचे नाही असा साधारण लोकांची आता मनस्थिती झाली आहे। तरी पण तुम्ही जळगावमध्ये ह्या कार्यक्रमामध्ये आले म्हणून मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो, म्हणून तुमचा प्रश्न पण जवाब पण देणार आहे। हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब काय करता काय नाही करता आणि त्याने 2.5 वर्षामध्ये काय केला, त्याने एक कंपॅरिझन चार्ट कोणाने तयार केला तर तिथे 0 दिसेल आणि 100 मार्क दिसेल। त्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जातंय। ठीक आहे, आपण कयास करू शकता, पण दिल्लीमध्ये ज्या मदत केंद्र सरकारने महाराष्ट्राची केली आहे ती आजपर्यंत कोणत्याही सरकारने केली नाही। सरकारी कामासाठी जायच्या आणि सरकारचे प्रश्न हल करून यायच्या यासाठी काय अयोग्य आहे। मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होतं का, नाहीतर जेवढ्या जोमाने वाढले आहे तेवढ्याच जोमाने खाली आले। माननीय नितीन गडकरी साहेब माझे नेता आहे, आमचे केंद्रीय नेता आहे, त्याने काय सांगितलं क्या त्यांचे भाव आहेत ते त्यामध्ये काय उद्देशी होता त्यावर मी काय बोलणार नाही। मी त्यांच्याप्रती पूर्ण सन्मान ठेवतो। मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, दंगेकरांचा वाद सुरू आहे, त्यामध्ये माझ्या मताप्रमाणे राजनीती जास्त झाली अशी काही चूक नव्हती। त्यात माझी जे जानकारी आहे त्यामध्ये तिथे हॉस्टेल तिथेही ठेवायच्या, मंदिर तिथे तसंही ठेवायच्या आणि त्यानंतर जे जगे रिकामी असतील तिथे कन्स्ट्रक्शन करायच्या आणि त्यासाठी हॉस्टेल नवीन हॉस्टेल बांधण्यासाठी जे ट्रस्टने मदत असती ते पण तिथून झाली असती, पण आता ते सर्व स्टे झालं तर बघू काय होतं। सरकार बांगलादेश दंगेकर म्हणताय की मोहोळांचे सगळे बिल्डरांशी संबंध आहेत आणि त्याच्यामुळे सगळे। काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने एक चांगलं वाक्य दंगेकर बाजूला सांगितला होता की ॲक्सिडेंटल MLA, त्यानंतर मी त्याबद्दल काही बोलणार नाही। सरकार बांगलादेश घुसखोरांची ब्लॅकलिस्ट तयार करणार आहे। फक्त ब्लॅकलिस्ट तयार करणार नाही आहे, रिपोर्ट लिस्ट पण तयार करणार आहे, सर्वांना परत काढणार आहे। हा भारतामध्ये जे भारतचे नाही त्या तर भारतामध्ये जगे पण नाही। एकनाथ शिंदे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।